डिटर्मिनंट टॉपिकच्या आपण 7 प्रॉपर्टीज पाहिले. त्यानंतर एक एक्झाम्पलही आपण पाहिलं. तो डिटर्मिनंट एक्सपांड न करता, तो डिटर्मिनंट इव्हॅल्युएट न करता आपण त्याची किंमत 0 दाखवली. 0 व्हॅल्यू येणारी प्रॉपर्टी कुठली असते? त्या डिटर्मिनंटचे 2 रोज किंवा कोणतेही 2 कॉलम्स एकसारखे आले पाहिजेत. त्या डिटर्मिनंटची किंमत न बदलता, व्हॅल्यूमध्ये चेंज न होऊ देता आपण प्रॉपर्टी वापरत असं गेलो की त्या डिटर्मिनंटचे 2 रोज किंवा 2 कॉलम्स एकसारखे यावेत. आपल्या एक्झाम्पलमध्ये 2 कॉलम्स सारखे आले आणि म्हणून ती व्हॅल्यू आपण 0 दाखवू शकलो. डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करताना ऑर्डर 3 चा डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करायचं मी तुम्हाला शिकवलं. पण त्याच्या अगोदर ऑर्डर 2 चा डिटर्मिनंट 2 रोज आणि 2 कॉलम्स असणारा डिटर्मिनंट कसा सोडवायचा आहे हे मी शिकवायच्या अगोदर तुम्हाला माहिती होतं 10वीत. या प्रॉडक्टमधून 4 × 2 यातून मायनस करणार 3 × -1. 4 × 2 8 -3 × -1 +3 आणि आपल्या डिटर्मिनंटला व्हॅल्यू 8 आणि 3 11 आहे. त्याही वेळेस तुम्ही शंका ती विचारली नसेल, विचारली असेल तरी ती एक मेथड आहे असे एखादं उत्तर आलं असेल. या प्रॉडक्टमधून हा प्रॉडक्ट मायनस करायचा, असंच करायचं असतं. तो डिटर्मिनंट सोडवायची मेथडच आहे. असा समज तुमचाही झालेला आहे. थोडंसं डेप्थमध्ये जाऊ. आपण मायनॉर्स अँड कोफॅक्टर्स काय बघणार आहोत? मायनॉर्स अँड कोफॅक्टर्स, एलिमेंट, त्या एलिमेंटचा मायनॉर आणि त्या एलिमेंटचा कोफॅक्टर. एलिमेंट, त्या एलिमेंटचा मायनॉर, त्या एलिमेंटचा कोफॅक्टर. फोर हा एलिमेंट आहे. त्या एलिमेंटला काय म्हणून रीड करा, त्याची प्लेस कुठं आहे, तो पहिल्या रोमध्ये आणि पहिल्या कॉलममध्ये आहे. तो डिनोट कसा करणार? A11. त्याला 11 वाचू नका, 11 म्हणू नका. ए हे एलिमेंटचं नोटेशन आणि सफिक्सला 1 लिहिताय. तो पहिला अंक आहे तो कितव्या रोमध्ये आहे आणि दुसरा अंक आहे तो कितव्या कॉलममध्ये आहे. तो एलिमेंट कोणता आहे? 4 आहे. त्या एलिमेंटचा मायनॉर काय आहे? कसा काढायचा मायनॉर? तो एलिमेंट ज्या रो मध्ये आणि ज्या कॉलम मध्ये तो रो आणि कॉलम निग्लेक्ट करा. जे शिल्लक राहील त्याला म्हणायचं त्याचा मायनॉर. A11 पहिला 1 म्हणजे पहिला रो आणि दुसरा अंक 1 दाखवतोय तो दुसऱ्या रो मधला आहे. तो 4 हा एलिमेंट पहिल्या रो मध्ये आणि पहिल्या कॉलम मध्ये आहे. A11 हा एलिमेंट 4 आहे. तो 4 पहिला रो आणि पहिला कॉलम जर निग्लेक्ट केला काय राहतंय? हा 2 राहतोय. ह्या 2ला त्याचा मायनॉर असं म्हणायचं आहे. या 4 या एलिमेंटचा, A11 या एलिमेंटचा मायनॉर 2 आहे. आणि कोफॅक्टर कसं म्हणायचं? तर मायनॉरला -1 raised to
तो एलिमेंट ज्या क्रमांकाच्या रो मध्ये आणि ज्या क्रमांकाच्या कॉलममध्ये आहे त्या रो आणि कॉलमच्या क्रमांकाची बेरीज हा इंडेक्स -1चा घ्यायचा. -1चा घातांक कोणता घ्यायचा? रो आणि कॉलमच्या क्रमांकाची बेरीज. कोणता रो कोणता कॉलम, ज्या रो मध्ये ज्या कॉलम मध्ये तो एलिमेंट लाय होतोय. A11 हा पहिला रो पहिल्या कॉलम मधला एलिमेंट आहे. -1 + 1 पहिल्या रो मध्ये पहिल्या कॉलम मध्ये ते रो आणि कॉलमच्या क्रमांकाची बेरीज हा -1चा इंडेक्स घ्यायचा. यानं कुणाला मल्टिप्लाय करायचं तर मायनॉरला मल्टिप्लाय करायचं. मायनॉरला कशानं मल्टिप्लाय घेतलं की त्याचं रूपांतर कोफॅक्टरमध्ये होत आहे. -1 घातांक कोणता घेणार? -1चा. तो ज्या क्रमांकाच्या रो मध्ये लाय होतोय आणि ज्या क्रमांकाच्या कॉलममध्ये लाय होतोय त्या रो आणि कॉलमच्या क्रमांकाची बेरीज हा घातांक -1चा घ्यायचा. -1 हा इंडेक्स 2. व्हॉट इज -1 इट इज 1. सम नंबर आहे, इव्हन नंबर आहे. -1चा घातांक जर सम असेल तर तो एक. व्हॉट इज 1 × 2? इट इज 2. मायनॉर हाही 2चा आला आणि कोफॅक्टर हाही 2चा आला. मायनॉर आणि कोफॅक्टरमध्ये फरक पडला नाही. A11 त्या प्लेसला एलिमेंट 4 आहे. 4चा मायनॉर हाही 2चा आला आणि कोफॅक्टर हाही 2चा आला. हा रो एलिमेंट झाला. आपण रो वाईज काढू, एलिमेंट्स रो वाईज घेऊ. पहिल्या रो मधला दुसरा एलिमेंट, ही जागा कोणती आहे? पहिल्या रो मधली आणि दुसऱ्या कॉलम मधली. त्या एलिमेंटला नाव A12. एलिमेंट कोणता आहे? -1 आहे. A11 हा एलिमेंट 4 आहे. A12 पहिल्या रो मधला दुसऱ्या कॉलम मधला, पहिल्या रो मधला आणि दुसऱ्या कॉलम मधला कोणता एलिमेंट? -1. याचा मायनॉर काढायचा. काय बोललो होतो आता? कसा काढायचा मायनॉर? तो एलिमेंट ज्या रो मध्ये आणि ज्या कॉलम मध्ये, तो रो आणि कॉलम निग्लेक्ट करा. -1 एलिमेंट पहिल्या रो मध्ये आणि ह्या दुसऱ्या कॉलम मध्ये, तो निग्लेक्ट केला तर फक्त 3 राहील. 3ला त्याचा मायनॉर म्हणायचा आहे. मायनॉरचं रूपांतर कोफॅक्टरमध्ये कधी? मायनॉरला कशानं मल्टिप्लाय करायचं? -1 काय घेणार? -1चा घातांक. तो एलिमेंट ज्या क्रमांकाच्या रो मध्ये आहे आणि ज्या क्रमांकाच्या कॉलम मध्ये आहे त्या रो आणि कॉलमच्या क्रमांकाची बेरीज हा -1चा घातांकानं मल्टिप्लाय करणार. तो एलिमेंट पहिल्या रो मध्ये दुसऱ्या कॉलम मध्ये, तो एलिमेंट पहिल्या रो मध्ये दुसऱ्या कॉलम मध्ये, -1चा घातांक. तो एलिमेंट पहिल्या रो मधला आहे प्लस दुसऱ्या कॉलम मधला आहे. यानं मल्टिप्लाय कुणाला करायचं? मायनॉरला. आत्ता मात्र -1चा हा घातांक किती झालाय? ही पॉवर किती आहे? 3 आहे. 3 हा ऑड नंबर आहे. -1 3 -1 ऑड नंबर. -1 × -1 × -1 3 टाइम्स. इट इज -1. व्हॉट इज -1 × 3? इट इज -3. मगाशी मायनॉर हाईट 2 आला, कोफॅक्टर हाईट 2 आला, फरक पडला नव्हता. आत्ता मायनॉर 3 आलाय आणि कोफॅक्टर मात्र -3 आलाय. हे दोन्ही घटक पहिल्या रोचे झाले. A11 पहिला रो पहिल्या कॉलममधला, A12 पहिला रो दुसऱ्या कॉलममधला. पहिल्या रोचे दोन्ही एलिमेंटचे मायनॉर्स मिळाले, कोफॅक्टर्स मिळाले. आता सेकंड रो मधल्या एलिमेंटचे या जागेला नाव कुठलं आहे? ती प्लेस कोणती आहे? सेकंड रो मधली आणि फर्स्ट कॉलम मधली. ते दाखवणार कसं? सेकंड रो मधली 2 आणि फर्स्ट कॉलम मधली 1. 21 म्हणू नका, त्याला 21 म्हणू नका. A21 सेकंड रो मधला आणि फर्स्ट कॉलम मधला एलिमेंट कोणता आहे? 3 आहे. आता त्याचा मायनॉर कोणता आहे आणि कोफॅक्टर कोणता आहे? मायनॉर काढण्यासाठी काय सांगितलं? तो एलिमेंट ज्या रो मध्ये आणि ज्या कॉलम मध्ये, तो रो आणि कॉलम निग्लेक्ट करायचा.
तो सेकंड रो मधला आणि फर्स्ट कॉलम मधला आहे, सेकंड रो मधला आणि फर्स्ट कॉलम मधला आहे. हा सेकंड रो आणि हा फर्स्ट कॉलम निग्लेक्ट केला तर काय दिसतंय, हा एलिमेंट राहतोय आणि या एलिमेंट -1ला त्याचा मायनॉर म्हणत असाल. आता ह्या मायनॉरचं रूपांतर कोफॅक्टरमध्ये काय करणार, कशानं मल्टिप्लाय करावं लागतंय, -1 काय घ्यायचं रेस टू, वजा 1चा घातांक कोणता, इंडेक्स कोणता, तो एलिमेंट ज्या क्रमांकाच्या रोमध्ये आहे आणि ज्या क्रमांकाच्या कॉलममध्ये आहे त्या रो आणि कॉलमच्या क्रमांकाची बेरीज, तो एलिमेंट दुसऱ्या रोमध्ये आणि पहिल्या कॉलममध्ये आहे. 2 + 1 ह्यानं कुणाला मल्टिप्लाय करायचं, मायनॉरला करायचं. मायनॉर -1 -1 झालंय, मगासारखंच झालंय. -1 ऑड नंबर, इट इज -1. -1 इंटू -1 1. सेकंड रो फर्स्ट कॉलम मधला एलिमेंट 3 आहे, 3चा मायनॉर -1 आलाय आणि त्याचा कोफॅक्टर आला तो 1 आला आणि शेवटची जागा राहिली कोणती, A22 नॉट A22. A हाऊ टू रीड इट, 22 सेकंड रो सेकंड कॉलम मधला, सेकंड रो सेकंड कॉलम मधला सांगा प्लेस कुठली ती, हा रो सेकंड, हा कॉलम सेकंड, ती जागा ही आहे. तो एलिमेंट 2 आहे, 2चा मायनॉर आणि 2चा कोफॅक्टर. मायनॉर कसा, कोफॅक्टर कसा, मायनॉर काढण्यासाठी ज्या रो मध्ये आणि ज्या कॉलम मध्ये तो रो आणि कॉलम निग्लेक्ट करायचा. तो सेकंड रो सेकंड कॉलम मधला एलिमेंट 2, हा सेकंड रो आणि हा सेकंड कॉलम, हा सेकंड रो आणि हा सेकंड कॉलम जर निग्लेक्ट केला तर आपण हा 1 राहतोय फक्त. 4 हा त्याचा मायनॉर आहे आणि कोफॅक्टर काढण्यासाठी -1 काय घ्यायचा, इंडेक्स. रो आणि कॉलमच्या क्रमांकामध्ये जो तो लाय होतोय त्या दोन्ही रो आणि कॉलमच्या क्रमांकाची बेरीज, हा वजा 1चा घातांक, तो सेकंड रो आणि सेकंड कॉलम मधला आहे. 2 + 2 इंटू मायनॉर 4. -1 बेरीज किती येते आहे, 4 हा इव्हन आहे. -1 इव्हन नंबर, -1 इंटू -1 इंटू -1 इंटू -1 4 टाइम्स, इट इज 1. व्हॉट इज 1 इंटू 4, 4. 2 सेकंड रो सेकंड कॉलम मध्ये लाय होणारा एलिमेंट 2 आहे. ह्या 2 एलिमेंटचा मायनॉर 4 आहे आणि कोफॅक्टर सुद्धा 4च आहे. आणि आता ऐका, डिटर्मिनंटची व्हॅल्यू म्हणजे ह्या प्रॉडक्टमधून हा प्रॉडक्ट मायनसच करायचा असतो आणि त्यालाच डिटर्मिनंटची व्हॅल्यू म्हणायची आहे, नाही. कुठल्याही रो मधले एलिमेंट्स घ्या, पहिल्या रोची घेऊ आपण, रो पहिल्याचे, ह्या जागेला नाव काय सांगितलं आपण, 1 नंबर A11, ह्या प्लेसचा एलिमेंट 4 इंटू त्याचा कोफॅक्टर प्लस ही जागा A12 इंटू त्याचा कोफॅक्टर. कोणत्या तरी एकाच रो मधले एलिमेंट्स आणि त्याच एलिमेंटचे कोफॅक्टर्स यांच्या गुणाकाराची बेरीज किती येते, A11 त्याचा कोफॅक्टर किती आहे, 2 आहे. A12 चा कोफॅक्टर किती आहे, -3. A11 हा एलिमेंट कोणता आहे, 4 आहे. 4 इंटू 2 प्लस A12 हा एलिमेंट कोणता आहे, -1 इंटू त्याचा कोफॅक्टर -3. सांगा, 4 इंटू 2 8, -1 इंटू -3 प्लस 3, 8 आणि 3 11.
तुम्ही शिकलात ती व्हॅल्यू 11च होती काय? मी एलिमेंट कुणाचे वापरले? पहिल्या रोचे वापरले आणि त्या एलिमेंट्सना मल्टिप्लाय कशानं केलं? त्याच एलिमेंटच्या कोफॅक्टरनं. रो दुसरा वापरतो, रो दुसऱ्या रो मधले एलिमेंट्स वापरू. सेकंड रो मधल्या एलिमेंटची नावं सांगा. ह्याचं नाव काय आहे? ही प्लेस काय म्हणून ओळखताय तुम्ही? सेकंड रो मधला आणि फर्स्ट कॉलम मधला A21 इंटू त्याचा कोफॅक्टर प्लस सेकंड रो मधला एलिमेंट, ही प्लेस A22 इंटू त्याचा कोफॅक्टर. सांगा A21 एलिमेंटचा कोफॅक्टर, A21 एलिमेंट 3 आहे आणि कोफॅक्टर 1 आहे. तो एलिमेंट 3 आहे इंटू 1 प्लस A22 इंटू त्याचा कोफॅक्टर A22 चा कोफॅक्टर 4 आहे आणि A22 हा एलिमेंट कोणता आहे? तर 2 आहे. एलिमेंट बरोबर ठेवले तर बघा, A21 सेकंड रो फर्स्ट कॉलम मधला, सेकंड रो फर्स्ट कॉलम मधला एलिमेंट 3 इंटू त्याचा 1 हा कोफॅक्टर, A21 चा कोफॅक्टर 1 प्लस A22 हा एलिमेंट 2 आहे आणि या एलिमेंटचा कोफॅक्टर A22 चा कोफॅक्टर 4. आन्सर काय येत आहे? 3 इंटू 1 3 प्लस 2 इंटू 4 8, 3 आणि 8 11. पहिल्या रोचे एलिमेंट्स आणि त्यांचेच कोफॅक्टरचा प्रॉडक्ट ही 11 आला. सेकंड रोच्या एलिमेंट्स आणि त्यांचे कोफॅक्टरचाही प्रॉडक्ट 11 आला. कॉलम घेऊन बघू आपण आता. तिसरे एक्झाम्पल मी कॉलमचं घेतो. हा पहिला कॉलम, पहिल्या कॉलम मधले एलिमेंट्स 4 आणि 3 आहेत. त्या प्लेसेस काय म्हणून, त्या जागा कशा ओळखायच्या आहेत? 4 ची जागा कोणती आहे? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मधला A11 इंटू त्याचा कोफॅक्टर प्लस पहिल्या कॉलम मधला ही जागा सेकंड रो मधली आणि फर्स्ट कॉलम मधली A21 आणि त्याचा कोफॅक्टर. A11 A21 ही जागा पहिल्या कॉलम मधले आहेत. त्यांचे कोफॅक्टर सांगा. A11 चा कोफॅक्टर 2 आहे आणि A21 चा कोफॅक्टर 1 आहे. A11 हा एलिमेंट सांगा पहिल्या रो पहिल्या कॉलम मधला एलिमेंट 4. डिटर्मिनंट मध्ये बघा, पहिल्या रो पहिल्या कॉलम मधला एलिमेंट 4 इंटू 2 प्लस A21 सेकंड रो फर्स्ट कॉलम मधला एलिमेंट 3. ते इथे बघा 21 सेकंड रो फर्स्ट कॉलम मधला एलिमेंट 3 आणि त्या 3 चा कोफॅक्टर 1 लिहिलाय आपण इंटू 1. 4 इंटू 2 8 अँड प्लस 3 इंटू 1 3 इज इक्वल टू 11. शेवटचा एक चान्स का सोडायचा आहे तेही करून बघू. पहिल्या रोचे एलिमेंट वापरून झाले, सेकंड रोचे एलिमेंट्स वापरून झाले, कॉलम मधला पहिला कॉलम वापरून झाला, दुसरा कॉलम तर का सोडताय? सेकंड कॉलम हा त्या जागांची नावं काय, या जागेला काय म्हणून ओळखताय? हा एलिमेंट कुठल्या प्लेसचा आहे? फर्स्ट रो सेकंड कॉलम मधला चुकलो का मी? सेकंड कॉलम मधले एलिमेंट ही जागा फर्स्ट रो सेकंड कॉलम, हो चुकलो, फर्स्ट रो सेकंड कॉलम इंटू त्याचा कोफॅक्टर प्लस सेकंड कॉलम मधली ही जागा सेकंड रो सेकंड कॉलम मधला आहे A22 इंटू त्याचा कोफॅक्टर. सांगा A12 चा कोफॅक्टर
वजा 3 आहे आणि 822 चा कोफॅक्टर 822 चा कोफॅक्टर 4 आहे. त्या एलिमेंट्सच्या कोफॅक्टर लिहून घेतले मी. आता ते एलिमेंट्स कोणकोणते? A12 हा एलिमेंट कोणता होता? A12 सेकंड कॉलम मधले एलिमेंट्स वापरायचे म्हणलं मी. A12 फर्स्ट रो सेकंड कॉलम -1 बघा. A12 -1 आणि -1 चा कोफॅक्टर -3 प्लस A22 सेकंड रो सेकंड कॉलम मधला सेकंड कॉलम मधला एलिमेंट 2 ते तिथे बघा. A22 2 आणि त्याचा कोफॅक्टर 4 इक्वल टू -1 इंटू -3 3 अँड प्लस 2 इंटू 4 8 8 आणि 3 11. चारीच्या चारी केसला आन्सर बरोबर आहे काय? तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू म्हणजे काय? ह्या प्रॉडक्टमधून तो प्रॉडक्ट मायनसच करायचा, ही मेथडच असते. असं सोडवायचं असतंय नाही. डिटर्मिनंटची व्हॅल्यू म्हणजे काय? रोच वापरा असंही अठ्ठास नाही, कॉलमच वापरा असंही अठ्ठास नाही. कोणत्याही रो मधले काय बघितलं आता आपण हे, कोणत्याही एकाच रो मधले एलिमेंट्स आणि त्याच एलिमेंट्सचे कोफॅक्टर्स यांच्या प्रॉडक्टची सम म्हणजे डिटर्मिनंटची किंमत. रोज घेतला पाहिजे असंही नाही, कॉलमही चालेल. कोणत्याही एकाच कॉलमचे एलिमेंट्स आणि त्याच एलिमेंटचे कोफॅक्टर्स यांच्या प्रॉडक्टची सम म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू असेल. काय? सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ each element of any row ब्रॅकेट मध्ये और कॉलम. सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ each एलिमेंट ऑफ एनी रो अँड कुणाबरोबरचा प्रॉडक्ट अँड इट्स कोफॅक्टर. कोफॅक्टर्स is equal to the value of the determinant. त्यालाच काय म्हणायचं असेल तर ती डिटर्मिनंटची किंमत आहे. आता इथं ऑर्डर 2च असल्यामुळे एक रो आणि एक कॉलम निग्लेक्ट केल्यानंतर मायनॉर राहत होता, तो एक घटकच फक्त राहत होता. ऑर्डर 3च्या डिटर्मिनंटमध्ये एक रो आणि एक कॉलम निग्लेक्ट केल्यानंतर एक घटक राहणार नाही, 4 एलिमेंट्स राहतील. ते एक्सपान्शनमध्ये आपण बघितलंय. त्या 4 एलिमेंटचा जो डिटर्मिनंट असेल त्या डिटर्मिनंटची किंमत म्हणजे त्याचा मायनॉर असेल. आणि मायनॉरचं रूपांतर कोफॅक्टरमध्ये करत असतानाची प्रोसिजर सेम आहे. आणि मग मी तुम्हाला जे सांगितलं होतं, ऑर्डर 3चा डिटर्मिनंट एक्सपांड करताना पहिल्या रोचे एलिमेंट्स वापरायचे. पहिला एलिमेंट त्याला जोडीला इंटू डिटर्मिनंट, पुढचं साईन मायनसच घ्यायचं का, ती मेथडच असते. त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला पुढल्या काही लेक्चरमध्ये सांगतो असं म्हणालो होतो. ती आयडिया आता इथं जरूर राहील, पुढल्या व्हिडिओमध्ये जरूर लक्षात येऊन जाईल. ते तुम्हाला डिटर्मिनंटची व्हॅल्यू म्हणजे या प्रॉडक्टमधून तो प्रॉडक्ट मायनस करायचा असं नाही, तो काढलेला शॉर्टकट आहे. आताच्या चारी एक्झाम्पलवरून काय लक्षात येतं आहे, कोणत्याही रोचे एलिमेंट्स किंवा कोणत्याही कॉलमचे एलिमेंट्स, ते एलिमेंट्स आणि त्याच एलिमेंट्सचे कोफॅक्टर्स या दोघांच्या प्रॉडक्टची सम आपल्याला काय देते, तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू देते. ओके, ऑल राईट.